18 एप्रिलची ती रात्र 69 वर्षांचे डॉक्टर शिरीष वळसंकर आपल्या कुटुंबासोबत जेवण करत होते। रात्री 8 वाजता जेवण संपलं आणि डॉक्टर शिरीष अचानक उठले। त्यांनी कोणाशीही जास्त बोलणं टाळलं। मी येतो असं म्हणत ते बेडरूमच्या दिशेने निघाले। त्यांच्या पत्नीने त्यांना पाहिलं, पण त्या क्षणी त्यांना तसं काही विचित्र वाटलं नाही। पण फक्त काही मिनिटातच सगळं बदलणार होतं। त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीला काही कळायच्या आत बाथरूममधून एक जोरदार आवाज आला। या आवाजाने संपूर्ण घर हादरलं। बंदुकीचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत बाथरूमकडे गेले। त्यांनी दरवाजा तोडला। आत पाहिलं तर डॉक्टर शिरीष रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। स्वतःच्या पतीला, आपल्या वडिलांना असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून डॉक्टरांची बायको आणि मुलं स्तब्ध झाले। कोणाला काहीच सुचेना, कारण समोर असलेलं भयानक चित्र कोणीच आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी इमॅजिन केलं नसेल एवढं वाईट होतं। डॉक्टर शिरीष यांनी आपल्या लायसन्स प्राप्त रिव्हॉल्वरने स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडली होती। पुढे वेळ न वाया घालता कुटुंबियांनी तातडीने डॉक्टर शिरीष यांना उचललं आणि त्यांच्या स्वतःच्याच रुग्णालयाकडे म्हणजेच त्यांच्या SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स कडे धाव घेतली। रुग्णालयात पोहोचताच ज्या ठिकाणी डॉक्टर शिरीष यांनी हजारो रुग्णांचे प्राण वाचवले होते, तिथे आता त्यांच्यासाठी ती शेवटची लढाई सुरू होती। रात्री 9 वाजताच्या सुमारास रुग्णालयात गोंधळ उडाला होता। डॉक्टर शिरीष यांचे सहकारी, ज्यांनी त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केलं होतं, ते त्यांना वाचवण्यासाठी धडपडत होते, पण गोळीने त्यांच्या मेंदूला गंभीर इजा केली होती। सर्व प्रयत्नांनंतर शेवटी डॉक्टरांनी हात टेकले आणि सोलापूरचे डॉक्टर, ज्यांना हातांचा जादूगार म्हणायचे, ते आता कायमचे हे जग सोडून निघून गेलेत। ही बातमी अख्ख्या सोलापुरात पसरली। टीव्हीवर, सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा होती, डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या का केली? त्यांचे सहकारी, रुग्ण यांना विश्वासच बसत नव्हता। डॉक्टर सचिन बलदावा, जे सोलापूरमधील एक न्यूरोसर्जन आहेत, ते म्हणाले, अशी व्यक्ती जी यशाच्या शिखरावर होती, तिने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल? पुढे पोलिसांनी तपास सुरू केला। प्राथमिक माहितीनुसार डॉक्टर शिरीष गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते। पण कोणता तणाव? आर्थिक, कौटुंबिक की आणखीन काही? हा तणाव इतका तीव्र होता की त्यांना आत्महत्येसारख्या निर्णय घ्यायला भाग पाडलं। आणि मग एक धक्कादायक खुलासा समोर आला। पोलिसांनी तपासादरम्यान बाथरूममधून रिव्हॉल्वर जप्त केली। नंतर त्यांनी घराची झडती घेतली आणि त्यात त्यांना एक चिठ्ठी सापडली। त्या चिठ्ठीत एका महिलेचा उल्लेख होता, मनीषा मुसळे माने। हिच्यामुळेच मी हे टोकाचं पाऊल उचलतोय असा आरोप डॉक्टरांनी केलाय। पोलिसांनी त्या महिलेला आता ताब्यात घेतलंय आणि तपासाला आणखीनच वेग आलाय। त्या चिठ्ठीतून हे मात्र स्पष्ट झालं की डॉक्टर वळसंकरांना भयंकर तणाव आलेला, कारण डॉक्टर वळसंकरांना रुग्णालयाचे सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते। त्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांना आग्रह देखील होता। परंतु गेल्या काही काळात रुग्णालयात रुग्णांकडून उपचाराची रक्कम घेतल्याची कोणतीही नोंद नव्हती होत। जसं कुठल्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर आपण दुकानदाराला पैसे देतो, तसे पैसे उपचारानंतर घेतले जात होते। या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता, पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं। आणि जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉक्टर वळसंकरांनी कामावरून देखील काढलं होतं। पण नंतर त्या महिलेने कामावरून काढल्यानंतर मी आत्महत्या करेन अशी धमकी डॉक्टरांना दिली होती। तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा देखील सल्ला दिला गेला होता, मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं। आणि या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याची ही चर्चा आहे। 69 वर्षीय प्रख्यात डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर वळसंकर हे सोलापूरमधले पहिले न्यूरोलॉजिस्ट आहेत। वळसंकरांनी 1999 मध्ये SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सची स्थापना केली। हे रुग्णालय म्हणजे मेंदूच्या आजारांवर उपचारांचं एक आधुनिक मंदिर होतं। मिरगी, स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर अशा किचकट आजारांवर त्यांनी असंख्य रुग्णांना जीवनदान दिलं होतं। पण तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर शिरीष वळसंकर हे नाव फक्त सोलापूरपुरतं मर्यादित नव्हतं, तर महाराष्ट्र आणि जगभरात त्यांची ख्याती होती। अशा व्यक्तीने जीवन संपवणं अतिशय दुःखद आहे। त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटने सोलापूर हादरलं। मनीषा मुसळे माने यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला।
त्या चिठ्ठीमुळे खरंच सत्य समोर तर आलं, परंतु हे इतकंच कारण होतं का ज्याने डॉक्टरांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, की आणखीन काही वेगळे कारण आहेत जे अद्याप समोर आलेले नाहीयेत? याचा छडा अर्थात पोलीस लावतीलच, मात्र हा मुद्दा किंवा हे प्रकरण फक्त सोलापुरात झालंय असं नाही. आये दिन समाजात अशा अनेक घटना होत असतात ज्यात एखाद्या महिलेला कामावरून काढून टाकल्यानंतर ती त्या मालकावर विचित्र आरोप करते, त्याला धमकी देते, काही ना काही बोलून समोरच्यावर एक प्रेशर आणते, जेणेकरून समोरचा भयंकर तणावात असतो आणि चुकीचं पाऊल उचलतो, जे की खरंच फार चुकीचं आहे. आणि अशा घटना घडू नये याची काळजी तुम्ही, आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. बरं, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला.